पुण्यातील संभाजी उद्यानामधला राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुतळा हटवणाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे। ज्यांनी पुतळा हटवला त्यांना पकडलंच आहे, पण त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे देखील आम्ही शोधून काढू असा दावा त्यांनी केलेला आहे। याशिवाय पुणे आणि नाशिकच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। वडगाव शेरी इथे भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांच्या मतदारसंघामध्ये कारंजे आणि टॉय ट्रेनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने काही लोक संकुचित कार्य करतात, संकुचित विचार करतात, एका जातीमध्ये एका धर्मामध्ये त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात। अरे छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला अशा देवासारखे आहेत की ज्याला एका जातीमध्ये एका धर्मामध्ये कोणीच बांधून ठेवू शकत नाही। ते सर्वांचे आहेत, ते या देशाचे आहेत, ते या जगाचे आहेत। आणि ज्यावेळी काही नादान लोक त्या ठिकाणी एखाद्या उद्यानामध्ये जाऊन राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी तोडतात, त्यावेळी मला दुःखानं सांगावंसं वाटतं, तुम्हाला संभाजी महाराजही समजले नाही, तुम्हाला शिवाजी महाराजही समजले नाही। बंधू भगिनींनो, हे जे काही निवडणुका आल्या की काही लोकांना जातीय तेढ निर्माण करण्याची खुमखुमी सुरू होते, अशा लोकांपासून खऱ्या अर्थानं आता सावध राहण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी ज्या प्रकारची कारवाई चाललेली आहे, खरं म्हणजे त्याचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे। पण मी या निमित्ताने सांगतो की ज्यांनी काम केलं ते तर पकडले गेले आहेत, पण त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे देखील या ठिकाणी निश्चितपणे आम्ही शोधून काढू। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई कोणालाही करता येणार नाही।